मित्रांनो, 30 तारखेला म्हणजे आषाढी वारीसाठी निघालेले कुटुंब होतं पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातलं. आणि ते कुटुंब निघालं होतं पंढरपूरला. आता आषाढी वारीचा काळ होता आणि त्या पंढरपूरची वारी पोचवायची आणि वारी पोचवून पुन्हा तुळजापूरला जायचं आणि तुळजापुरात परत गाणगापूरला जायचं, असं त्या कुटुंबाचं नियोजन होतं. आणि ते शिरूर तालुक्यातून निघाले आणि 30 तारखेला पहाटे दौंड तालुक्यातल्या स्वामी चिंचोली म्हणजे भिगवण, इंदापूर तालुक्यातल्या भिगवणच्या जवळ जरी ती स्वामी चिंचोली दौंड तालुक्यात येत असली हद्द, तरी ती भिगवण जवळ येते जास्त. आणि त्या ठिकाणी ड्रायव्हरला झोप लागली म्हणून ते गाडी त्यांनी साईडला घेतली आणि तिथे एका चहाच्या टपरीवर ड्रायव्हर म्हणला थोडं तोंडावर पाणी मारतो आणि चहा घेतो म्हणजे झोप जाईल, असं त्यांचं नियोजन होतं त्या कुटुंबाचं. आणि मग चहा प्यायल्यासाठी सारीच थांबले होते. तेवढ्यात तिथं दोघंजण आले आणि त्यांनी त्या गाडीमधल्या सर्वांच्याच डोळ्यात, ड्रायव्हरच्या लोकांच्या डोळ्यात चटणीची पावडर टाकली आणि ज्या महिलांपासून सर्वच दागदागिनं घेतलं. ड्रायव्हरला म्हणले काय असतील ते पैसे दे. आता ही घटना आपण त्याच वेळेस ऐकली होती, परंतु ह्या घटनेचा तपास, त्या गुन्हेगारांचा तपास दौंड पोलिसांनी कशा पद्धतीने लावला आहे हे आपण ऐकणार आहोत. त्याआधी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवकुमार गुनोरे, पाहते आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, आषाढी वारीचा काळ आहे. आषाढी वारी संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय झालेला आहे. आणि काही माणसं, आता पहिली लोक थोडीशी देवाला घाबरायची, गुन्हेगारसुद्धा देवाला घाबरायचे, परंतु आता देवालाच कुणी घाबरत नाही, तर पोलिसांना आणि पब्लिकला घाबरायचा काही विषय येत नाही. देवाला निघालेल्या लोकांना सुद्धा लुटतात माणसं आणि त्यांच्याजवळ जर काही असतंय असं त्यांना माहीत असतं. आणि हे शिरूर तालुक्यातलं कुटुंब पंढरपूरच्या दिशेने निघालं. देवाची वारी पोचवू, तिथं तुळजापूरला जाऊ, तुळजापुरानंतर गाणगापूरला जाऊ, असं त्यांचं नियोजन असतानाच शिरूर तालुक्यातून ते निघाले. आणि इथं भिगवणजवळ आल्यानंतर, म्हणजे भिगवण इंदापूर तालुक्यात येतं आणि स्वामी चिंचोली दौंड तालुक्यामध्ये येते. इथल्या जवळच्या लोकांना माहीत आहे, परंतु महाराष्ट्रातल्या बाकी लोकांना ते माहिती नाही. दौंड तालुक्यात स्वामी चिंचोली येते. या ठिकाणी तिथे चहाची पानटपरी, ड्रायव्हरला झोप लागली म्हणून ड्रायव्हर थोडंसं थांबू बोलले, चहा पाणी घेऊ. त्यांनी चहा पाण्यासाठी गाडी थांबवली. तिथल्या 2 चोरट्यांनी मात्र मोटरसायकलीवर येऊन तिथं चटणीची पूड, मिरचीची पूड त्यांच्या डोळ्यात टाकली आणि महिलांपासले दागदागिने लुटले. दागदागिने लुटल्यानंतर तिथंच 17 वर्षाची मुलगी होती तिथं त्या गाडीमध्ये. तिला फरफटत अगदी एक 20 मीटरच्या आसपास नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला दोघांनी. तिने आरडाओरडा केला, तिला कोयत्याचा धाक दाखवला, ओरडलीच तर कोयत्यानं तुझा गळा चिरीन अशी धमकी दिली आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आणि विशेष म्हणजे तिथला पानटपरीवाला हे समज पाहत होता, तरीसुद्धा त्यानं का त्यांना मदत केली नाही किंवा कोणाला फोन का केली नाही, पोलिसांना का फोन केला नाही, ते काही त्यालाच माहीत असेल. कारण बहुतेक तो घाबरला असावा किंवा रस्त्याच्या कडेला मला धंदा करायचा आहे म्हणून ही लोक पुन्हा आपल्याला त्रास देतील चोर, म्हणून तो घाबरला असेल. किंवा ते त्याच्याशी भेटल्यानंतर ते समजेल की का तो गप्प बसला, का मदत केली नाही. परंतु ती संपूर्ण तिथनं ती लोक, ती दरोडेखोर ती घेऊन गेल्यानंतर ह्या लोकांनी पुढे जवळच पेट्रोल पंप होता आणि ही घडलेली घटना पेट्रोल पंपावर जाऊन सांगितली पीडित लोकांनी. पण पेट्रोल पंपवाल्यांनी मात्र ह्यांना तातडीने मदत केली. ह्या सर्वांना घेऊन पेट्रोल पंपवाला दौंडला गेला. दौंड पोलीस स्टेशनला नोंद झाली आणि दौंड पोलीस स्टेशननी मात्र तिथून गुन्हेगारांना तपासायला सुरुवात केली, त्याचा शोध लावायला सुरुवात केली. खरं तर हे पोलिसांचं कौतुक आहे की त्यांनी अशा ठिकाणी घटना घडली की तिथं कुठे CCTV फुटेज नव्हतं, कुठं तिथं कुणी बघणारी माणसं नव्हती. आणि अशा ठिकाणी आता ह्या आरोपीचा तपास लावायचा आहे, त्यांच्याकडे एक मोठं आव्हान होतं. तरीसुद्धा पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं आरोपीचं, ह्यांनी जे ह्या पीडित लोकांनी, त्या मुलीनं ज्यांची दागिनं गेली किंवा ते ड्रायव्हर, त्या सर्वांनी जे पाहिले होते त्यांचं पोलिसांनी चित्र रेखाटायला सांगितलं चित्रवाल्याकडून. आणि ते चित्र रेखाटल्यानंतर त्यांच्यासमोर तो चेहरा आला आणि पोलिसांनी तशा चेहऱ्याचा तपास लावायला सुरुवात केली. आणि पोलिसांना माहिती मिळाली की रांजणगाव या ठिकाणी एका हॉटेलमध्ये हे आरोपी जेवत आहेत. त्यांनी जेवणाची ऑर्डरसुद्धा दिली होती आणि पोलिसांनी मात्र तिथं सापळा रचून, खरं तर आधीच ह्या तपासासाठी एक 5 पथकं अनेक वेगवेगळ्या दिशेने रवाना केली होती पोलिसांनी. आणि एका पथकाला तिथं माहिती मिळाल्यानंतर त्या रांजणगावच्या हॉटेलमध्ये एक पोलीस आतमध्ये गेले आणि त्याला कडेने अगदी घेरा घालून त्याला पकडण्यात आलं. आरोपी आमिर पठाण
आणि विकास सातपुते असं ह्या 2 आरोपींची नावं आहेत. आता आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत, परंतु ही घटना घडल्यानंतर लवकरच पोलिसांनी कुठलाही पुरावा जवळ नसताना, कुठलीही माहिती मदत न मिळता पोलिसांनी ह्या आरोपींचा तपास लावला आहे. खरं तर हे 2 पोलिसांचं कौतुकच केलं पाहिजे. पाहत राहा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.